आज आपण घरच्या घरी हॉटेलसारखी चव घेऊन येतोय। तर त्यासाठी मी छान असा सोया मसाला बनवला आहे, तोही हॉटेलसारखा। तुम्ही हॉटेलमधून भाजी आणणं विसरून जाल जर अशी भाजी एकदा घरी बनवाल तर। एकदम सोपी रेसिपी आहे, काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तव्यावरती मी एक पळीभर तेल टाकलं व त्यावरती उभा कापलेला कांदा टाकला। असा पातळ पातळ जर कांदा कापला ना तर पटकन असा तळल्या जातो किंवा शिजल्याही जातो, म्हणजे परतल्या जातो। तर छान असा उभा लांब पातळ कांदा कापलाय व तो छान असा मी थोडा वेळ परतून घेतलाय 1 मिनिटभर। त्यानंतर एक टोमॅटो घेतलं, तेही उभा लांब कापून घेतलं। त्यानंतर थोडासा लसूण व थोडंसं खोबरं घेतलंय, ते छान असं आपल्याला तव्यावरती परतून घ्यायचंय। जोपर्यंत कांदा जो आहे तो थोडासा असा ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत। तर छान असं मी 4 ते 5 मिनिटं लागले मला हे तळण्यासाठी। तर मी लगेचच इथे गॅस बंद करून दिला। अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं हे मिश्रण टाकायचं। लक्ष असू द्यायचं की गरम गरम आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं नाही, नाहीतर लगेचच वाफ जी आहे ती दबते आणि सगळं मिक्सरमधली ग्रेव्ही वगैरे जे येईल ते सगळं उडल आणि पूर्ण किचन खराब होईल। तर आपल्याला हा मसाला जो आहे तो थंड करूनच मिक्सरमधून काढायचा आहे। चला तर एकीकडे मी थंड झाल्यानंतर सगळी ती टोमॅटो व कांद्याची प्युरी जी आहे ती करून घेतली होती। आता प्युरी करून घेतली आहे, लगेचच आपण फोडणी देऊन घेऊ। कढईमध्ये 2 पळ्याभर इतकं तेल घातलं व थोडेसे जिरे टाकले। जिरे छान थोडेसे तळले गेले की त्यामध्ये अर्धा चमचाभर इतकी मोहरी टाकली। त्यानंतर 2 तेजपत्ते जे आहे ते यामध्ये टाकले व थोडंसं छान असं तळून घेतलं। त्यानंतर केलेल्या टोमॅटो व कांद्याचं जे वाटण होतं ते यामध्ये टाकायचं व छान असं मिक्स करून घ्यायचं। एकदम मंद गॅसवरती आपल्याला हा मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे। गॅस फुल नाही करायचा, नाहीतर मसाला जो आहे तो जळू शकतो। मी इथे 1-2-3 मिनिटं झाकण ठेवून छान मसाला जो आहे तो परतण्यासाठी सोडून दिलाय। 2-3 मिनिटानंतर छान असा मसाला जो आहे तो थोडाफार परतल्या गेलाय। यामध्ये आपण आता थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं। 1.5 चमचा लाल तिखट घातलंय। त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा व हळद अर्धा चमचा मी यामध्ये घातली। जर तुम्हाला तिखट कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही मिरची जी आहे ती कमी जास्त करू शकता। छान असे मसाले घातले व परत एकदा मस्त असं मिक्स करून घेतलं। बघू शकता ग्रेव्हीचा जो कलर आहे तो सगळा मस्त असा चेंज झालाय व थोडं थोडं तेल सुद्धा सुटायला लागले। ह्या मसाल्याला तेल सुटल्यानंतरच आपल्याला सोयाबीन जी आहे ती यामध्ये ॲड करायची। तरी 3-4 मिनिटं हा मसाला मी छान परतून घेतला। त्यानंतर मी इथे गरम पाण्यामध्ये अगोदरच सोयाबीन जी आहे ती भिजत घातलेली होती। तर तिला मी इथं चांगलं हाताच्या मदतीने छान असं पिळून घेतलंय। पाणी अजिबात ठेवायचं नाही, कारण की आपल्याला मसाल्यामध्ये थोडं सोयाबीनला जे आहे ते परतून घ्यायचं आहे। या मसाल्याला इथे छान असं तेल सुद्धा सुटलेलं होतं। तर यामध्ये मी लगेचच सगळी सोयाबीन जी आहे ती ॲड करून दिली व छान अशी 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायची, म्हणजे मसाला जो आहे तो सगळ्या सोयाबीनमध्ये उतरला जातो व चव एकदम भारी लागते। तर मी इथे 3-4 मिनिटं मसाल्यामध्ये सोयाबीन जी आहे ती परतून घेते। जोपर्यंत सोयाबीन जी आहे ती मसाल्यामध्ये परतती तोपर्यंत मी बाजूला एकीकडे गरम पाणी करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आणि यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तर एकदम कडकडीत असं गरम पाणी यामध्ये घालायचं व छान असं मिक्स करून घ्यायचं। जास्त पाणी नाही घालायचं, ही भाजी थोडी घट्टच छान लागते, म्हणून मी थोडंच गरम पाणी जे केलेलं होतं ते यामध्ये ॲड केलं। थंड पाणी यामध्ये घालायचं नाही, कारण की सगळी चव जी आहे ती भाजीची चालल्या जाते। तर छान असं मिक्स करून घेतलं गरम पाणी घालून। झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिटं भाजी जी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची। 7-8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजी जी आहे ती छान अशी शिजल्या गेली व घट्टसुद्धा झाली आहे। तर कशाला आणायच्या हॉटेलमधून एवढ्या महागड्या भाज्या, जर तुम्ही घरच्या घरीच हॉटेलसारखी भाजी घरीच बनवू शकतो। तर छान अशी आपली सोयाबीन मसाला भाजी जी आहे ती घरच्या घरी अगदी कमी वेळेत व 1 रुपयाही खर्च न करता बनवली। कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा
आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला पुढची रेसिपी कोणती हवी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की बनवायचा प्रयत्न करेल। चला तर बाय।